तर जय आदिवासी भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही शेपूझरी यात्रेला जात आहे। तुम्ही बघू शकता इकडे आमची टीम आहे, म्हणजे जास्त नाही, आम्ही 3 जण आहे। टीम म्हणजे 3 जण आहे फक्त। आम्ही इथून निघतो, तुम्हाला रस्ता वगैरे सर्व काही दाखवतो। तर शेवटपर्यंत नक्की तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघा। आणि मित्रांनो, इथं आम्ही गाडी पार्क करेल आहे, तुम्ही बघू शकता इथं। आणि इथं गाडी पार्क करायचे 20 रुपये घेतले जातात आणि तिथं लावले। चला तर आम्ही आता तिकडे खाली जातो, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, फायनली आम्ही इकडे खाली गेलो आहे आणि आता सध्या तिकडे थोड्याच वेळात खाली जाणार आहे दर्शनासाठी। तर गर्दी खूपच आहे मित्रांनो। तर पहिले आपण तिकडं पुढे तुम्हाला पुलावरती नेऊन तुम्हाला खाल्ला नजारा दाखवतो आणि मग दर्शनाला जाऊ तिकडे खाली। तर चला तर मित्रांनो, आता आम्ही वरती जात आहे। आणि तुम्ही जर का वणीला गेले तर नक्कीच आपल्या भाऊकडे जा, शिवम प्रसाद सेंटर म्हणून त्यांची शॉप आहे, तर नक्कीच जा। चला तर आम्ही वरती जातो। तर पहिले आम्ही इथं नारळ सोलणार आहे आणि मग दर्शनाला खाली जाणार आहे। तर आपले शुभम भाऊ आता इथं दातानी करणार आहे। तर इकडे सुद्धा नारळ भेटतं, पण मग आम्ही तिकडून खालूनच घेऊन आलो, कारण की आम्हाला तिकडे 20 रुपयाला नारळ दिलं। तर मित्रांनो, आम्ही काडीपेटी तिकडे विसरलो, घेऊनच नाही आलो। तर देवाकडे आमची एकच प्रार्थना आहे की आमचे 1K लवकर होले पाहिजे। तर मित्रांनो, आता गर्दी खूपच कमी आहे आणि आम्ही जर का 11 किंवा 12 वाजता आलो असतो तर खूपच गर्दी असते इथं। तर मग आता तुम्ही बघू शकता, आता थोडीशी कमी गर्दी आहे इकडं। तर फायनली आमची शेपूझरीची यात्रा झालेली आहे। इथं दर्शन घेतल्यापासून खूपच भारी वाटतंय मित्रांनो। तर चला तर आता आम्ही इकडे खाली जात आहे, जिथं चपला वगैरे घालून ठेवलेला आहे ते घालून आम्ही आता घरची वाट धरणार आहे मित्रांनो।